पुणे महानगरपालिकेवरती गंभीर आरोप करण्यात आले ते म्हणजे अपात्र डॉक्टर यांच्या नियुक्तीवरती. आणि ज्यांनी आरोप केले तेच आपल्यासोबत आता सोशल ऍक्टिव्हिस्ट पण आहेत, चंद्रकांत जगदने. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकी कशा प्रकारची अपात्र नियुक्ती डॉक्टरांची या ठिकाणी करण्यात आली आहे आणि कुठल्या ठिकाणी करण्यात आली आहे. दादा नमस्कार. आता तुम्ही जसे आरोप केलेले आहेत की अपात्र नियुक्त्या करण्यात आल्या, तर अपात्र नियुक्त्या म्हणजे एक्झॅक्टली काय झालं आणि कुठल्या कुठल्या वॉर्ड ऑफिसमध्ये हे सगळं चालू आहे? आपलं टोटल 15 वॉर्ड ऑफिस आहेत. 15 वॉर्ड ऑफिसमध्ये 3 वॉर्ड ऑफिसला बी एम एस डॉक्टर बदलेले आहेत, जे WMO आहेत, म्हणजे वॉर्ड मेडिकल ऑफिसर. तर नियमाने बघितलं गेलं तर तिथे MBBS ह्या शैक्षणिक पात्रतेचा डॉक्टर असणं अपेक्षित आहे. कारण ज्यावेळेस साथीचे रोग किंवा जन्ममृत्यू दाखला ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी त्याची सिग्नेचर ही नियमात असते. सुप्रीम कोर्टाचा, हायकोर्टाचा त्याच पद्धतीने सायटेशन आहेत की ज्या जागी वॉर्ड ऑफिसर म्हणून बसला जातो तो वॉर्ड अधिकारी हा नियमाने MBBS असला पाहिजे आणि त्याच्याच अधिकाराने ते सगळे सिग्नेचर ग्राह्य धरले जाते. मग आता नेमकं काय होतंय? आता विषय असा आहे की 3 वॉर्ड ऑफिसला 15 वॉर्ड ऑफिस मधले 3 वॉर्ड ऑफिस मध्ये BMS अधिकारी बसलेत. ज्या नियमाने बघितलं गेलं तर ते शैक्षणिक पात्रता धारकच नाही. आता मध्यंतरी झेडएमओच्या पोस्ट झाल्या. झेडएमओच्या पोस्टमध्ये 5 झेडएमओ झाले. त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता MBBS प्लस 8 वर्षाचा एक्सपिरियन्स होता. त्याच्यामध्ये ह्या तिघांना अपात्र ठरवलं. त्याचं कारण असं की ते BMS होते. आता ज्या वेळेस संबंधित अधिकारी हा पदोन्नती होऊ शकत नाही, BMS वाला कधीच झोनल होऊ शकत नाही, तर त्याला वॉर्ड ऑफिसला वैद्यकीय क्षेत्रीय अधिकारी म्हणून का बसवावं? जे इतर जे MBBS वाले होते त्यांना मागे ठेवून BMS वाल्यांचीच पदोन्नती झाली असं आहे का मग? नाही, फक्त MBBS वाल्याची पदोन्नती झाली, BMS वाल्यांना अपात्र ठरवलं. तर BMS वाले हे अपात्र पदोन्नती होऊ शकत नाही त्यांची, तर ते वॉर्ड वैद्यकीय अधिकारी म्हणून बसू शकत नाहीत नियमाने. तर त्यांच्या जागी MBBSचे जे अधिकारी असतील त्यांना कुठेतरी डावलण्यात येत आहे आणि BMS वाल्यांना कुठेतरी बसवण्यात येत आहे. तर हे फक्त पॉलिटिकली ताकद किंवा राजकीय कोणाचा आश्रय ह्या गोष्टींनीच चालू आहे. पण दादा ह्या गोष्टीला कोणाचा राजकीय पाठिंबा वगैरे किंवा म्हणजे हे जे नियुक्त होत आहेत ते तर नियम बाह्य नियुक्त जसं बघायला गेलं तर, मग तरी देखील आतापर्यंत पुणे महानगरपालिकेच्या नजरेस ही गोष्ट आली कशी नसेल? आता पहिली आणि तुम्हाला कसं कळलं की हे नियम बाह्य नियुक्त आहेत ते? WMO ची पहिली नियुक्ती ही 2002ला झाली. त्यावेळेस 12 वॉर्ड ऑफिस होते. 12 वॉर्ड ऑफिसमध्ये 12 वॉर्ड ऑफिसर होते, म्हणजे 12 WMO होते, मेडिकल हेल्थ ऑफिसर असं त्यावेळेस पोस्टला नाव होतं वॉर्ड ऑफिसच्या, वॉर्ड मेडिकल ऑफिसर. तर त्यावेळेस 12च्या 12 हे MBBS होते. त्याच्यामध्ये कुठेच त्यांनी BMS भरला नाही. त्याची 2012ची माझ्याकडे लिस्ट आहे, ती पण मी तुम्हाला देतो. त्यावेळेस कुठे MBBS भरला नाही. त्याच्यानंतर BMS कसे आले? त्यावेळेस फक्त MBBS पात्रता होती. त्याच्यानंतर BMS हे डॉक्टर आलेच कसे काय? मग ते कुठंतरी राजकीय वर्चस्वाने किंवा राजकीय आश्रयाने या सगळ्या गोष्टी झाल्या असतील. आणि मग दादा ह्या गोष्टीबद्दल तुम्ही पुणे महानगरपालिकेला तक्रार केली होती का? आणि मग जर केली असेल तर त्याच्यावरती पुणे महानगरपालिकेची काय प्रतिक्रिया आहे? या संदर्भामध्ये मी आपल्या अतिरिक्त आयुक्त कवर मॅडम यांना भेटलो होतो. त्यांना हा विषय मी समजून सांगितला. त्यांनी त्या विषयाचं गंभीरताही तपासली. त्यांना तेही सांगितलं की स्टेट गव्हर्नमेंटला MBBSला हे अ श्रेणीमध्ये दिलं जातं आणि BMS हा ब श्रेणीमध्ये असतो. तर त्यावर त्या म्हणले की मी सगळी तपासणी करते आणि त्याविषयी मी योग्य ते ॲक्शन घेते. आता तुम्हाला काय वाटतं या गोष्टीवरती जे संबंधित विभाग जो आहे तो लवकरात लवकर ऍक्शन घेईल? कारण की तसं बघायला गेलं तर संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळेच तसं बघायला गेलं तर या नियुक्त्या सुसाटपणे होत गेल्या होत्या. मग आता तुम्हाला वाटतं या गोष्टीवरती ते दखल घेऊन पुढच्या कारवाई करतील? आता मध्यंतरी अतिरिक्त आयुक्त चंद्रम साहेब त्यांनी या BMS आणि MBBS संदर्भामध्ये MBBS हे वॉर्ड हेल्थ अधिकारी असले पाहिजे असा काहीतरी ठराव केला होता. तो ठरावही दाबण्यात आलेला आहे. त्या ठरावाची मी माहिती मागतो, तर सध्या मला ती माहिती उपलब्ध होत नाही. त्या संदर्भामध्ये वरिष्ठ आरोग्य अधिकारी यांनी प्रमुखांना पत्रही केले होते. त्याचा अहवालही दिला होता की आपल्या वॉर्ड ऑफिसला क्षेत्रीय कार्यालयामध्ये ज्यावेळेस वैद्यकीय अधिकारी हा असला पाहिजे, तो MBBS पात्रतेचा असला पाहिजे, असा काहीतरी ठराव किंवा असं काहीतरी पत्रव्यवहारही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इतर केलेला आहे. मात्र तोही दाबण्यात आलेला आहे.
म्हणजे ह्याचा अर्थ कुठेतरी अजूनही कुठेतरी राजकीय दबाव तंत्र आहेच. हे बसले कसे हे या पोस्टवर हे तिघ जण कसे आले, काय आले, ह्याची पण सखोल चौकशी झाली पाहिजे. 2012ला जॉईन झाल्यानंतर 2013ला लगेच आल्यानंतर डायरेक्ट क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी म्हणून बसतात कसं? हा खूप मोठे मोठे गंभीर प्रश्न आहेत. सगळं काढलं तर सगळी चौकशी झाली तर सगळे भ्रष्टाचार बाहेर येतील. आता या गोष्टीवरती पुणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग नेमकं कुठल्या पद्धतीने पावलं उचलणार आहे? कारण की जर आपण बघितलं या गोष्टीबद्दल तर 3 नियुक्त्या ज्या आहेत त्या नियमबाह्य केल्या गेल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. तर ह्या नियुक्त्यांबद्दल किंवा ह्या सगळं जे घोटाळा चालू आहे, जे क्षेत्रीय वॉर्ड ऑफिसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, त्या गोष्टीवरती आता पुणे महानगरपालिका कुठल्या प्रकारे ऍक्शन घेणार आहे हे बघण्याचं कारण ठरणार आहे. या गोष्टीबद्दल तुम्हाला देखील काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.